प्रामाणिकपणा शिकावा कोणाकडून? माणसं तर काय लबाडी करायला शिकवतात, चातुर्य शिकवतात, गट तट हेवा दावा, भांडणं कटकटी हे माणसं शिकवतात. परंतु हे आमचे मित्र, सच्चे मित्र, आमचा काळ्या आणि लाल्या, मोटू पतलू ह्यांच्याकडून प्रामाणिकपणा, इमानदारी शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. बघा कसे मस्त मजा करत फिरत आहेत. प्रामाणिकपणाचे सच्चे राखणदार, साथीदार. मस्त त्यांना सकाळ सकाळी फेरफटका मारायला, हलकं व्हायला मोकळं असं छान सोडलेलं आहे. असे मस्त फिरतात बघा. इमानदारी तर सांगायची गरजच नाही. किती बी काय बी येऊ दे, कसं बी येऊ दे, आमाप पैसा संपत्ती पद प्रतिष्ठा काही देणं घेणं नाही. खायचं प्यायचं आणि इमानदारी करायची हे ह्यांचे गुण. गद्दारी नाही, दगाफटका नाही, हे ह्यांच्याकडून शिकावं. जीव लावला तर जीवच लावणार आणि भिडणार नडणार हे यांच्याकडून शिकण्याच्या गोष्टी. बघा कसे मजा करतात. इकडे ही एक चॅम्पियन आमचा दुसरा खेळाडू, प्रामाणिकपणाचा इमानदारीचा दुसरा खेळाडू कसं मैदान गाजवतोय बघा. तेव्हा का मैदान गाजवायला ते आपलं हलकं व्हायला लागले मस्त उगं. फेर फटका मारून त्यांचा आता हलका व्हायचा कार्यक्रम सुरू आहे. इमानदारीचे धडे देणारे सच्चे साथीदार कशा उंडार काय करतात. त्यांना मोकळं सोडले, मस्त खेळायलेत पळायलेत. इकडे ही आपलं ह्याच्या मस्तीत आहे, मजा चालू आहे उगं. काय चाललंय? मज्जाच मज्जा उगं. इमानदारी आले दोघं. बघितले का? इमानदारी, तत्व, निष्ठा, नैतिकता, प्रामाणिकपणा जपणारे हे दोन खेळाडू. प्रामाणिकपणाचे, इमानदारीचे अशा सगळ्या गोष्टी आहेत. काय सांगायचे? कुठेही प्रामाणिकपणा, कुठेही इमानदारी, सगळा स्वार्थ स्वार्थ स्वार्थ. स्वार्थाच्या पलीकडे माणसाला दुसरं काही सुचतच नाही. इमानदारी, प्रामाणिकपणा, निष्ठा काय